तुमचा मित्र बेवडा आहे, व्यसनी आहे, शॉर्ट टेम्पर आहे, तिरसट आहे. आणि अशा व्यक्तींनी जर का तुम्हाला सांगितलं की बाबा तुझ्या कंपनीमध्ये मला जॉब लावशील का, किंवा तुझ्या बिझनेसमध्ये मला घेशील का, तर तुमची भूमिका काय असेल? प्रत्येकाने विचार करावा, अशीच गोष्ट आहे नाही का? तर उत्तर येतं नाही, मग तुम्ही का नाही लावणार? तर एक तर काय की तो व्यक्ती, तो दारू पिणार असेल, बेवडा असेल, व्यसनी असेल, तो वेळेत कामावर येणार नाही. मध्ये मध्ये तो दांड्या मारणार दारू व्यसनांमुळे. जो शॉर्ट टेम्पर आहे, जो भडकू आहे, भांडखोर आहे, हा रिलेशनशिप व्यवस्थित ठेवू शकत नाही. कंपनीचं नुकसान करणार, तुमचं नाव खराब करणार. बरोबर ना? मग या अशा माणसांना तुम्ही नोकरी लावू शकत नाही. कारण काय, तुमची पण बदनामी होणार. तुम्हाला बॉस विचारणार की बाबा हा माणसाला तू कसं काय इथे घेऊन आलास, तुला समजत नाही का कुठल्या माणसाला घेऊन यायचं? म्हणजे तुमचं नाव बदनाम. यातून बोध एवढाच घ्यायचा की जे व्यसन करणारे लोक आहेत, जे बीपी वाढवणारे लोक आहेत, जे भांडखोर आहेत वृत्तीचे, आपलं ते खरं करणारे लोक आहेत, यांनी खरोखर स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे. स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारलं पाहिजे, चांगलं राहून दाखवलं पाहिजे. तर तुम्हाला जिथे जाणार तिथे तुमचं चांगल्या प्रकारचं नाव होणार. नाहीतर तुमची एकदा का अपकृती व्हायला लागली, नाव खराब व्हायला लागलं की नंतर पुढचं आयुष्य एकदम म्हणजे खराब असणार आहे. चित्र एकदम थर्ड क्लास. तर जेव्हा केव्हाही हे समजेल तुम्हाला, त्याला खाडकन डोळे उघडा आणि स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करून दाखवा. थँक्यू.